तर पहा आपल्याला शिकायचं आहे आज प्रॉब्लेम सेट 17. त्याचा फर्स्ट क्वेश्चन पहा काय, राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. तर पहा इथे काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, प्रॉपर नंबर फिल करायचे. लक्षात घ्या पहा, इथं 1/2 इज इक्वल्स टू, इथं 20 आणि इथं एम्प्टी बॉक्स आहे. तर पहा ह्या 2 पेक्षा हा नंबर काय मोठा आहे ना, मग इथं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. मग विचार करायचा 2च्या टेबलमध्ये 20 आहे का, हो आहे. कोणत्या प्लेसवर आहे, म्हणजे 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 20 होतील, 2ला जर 10 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 20. मग ज्यावेळेस आपण डिनोमिनेटरला 10 मल्टिप्लाय केलं, मग न्यूमॅरेटरला पण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, 10नीच. मग 2 10 जा 20, तर 1 10 जा, समजलं. आता 3/4 आहे. इथं पहा 3च्या टेबलमध्ये 15 आहे. कुठल्या आहे 5च्या, 5 3 5 जा, म्हणून 4 5 जा. डिनोमिनेटर आणि न्यूमॅरेटरला आपण एकाच नंबरने मल्टिप्लाय करतो. आता इथं 9/11 आणि इथं 18 आणि इथं एम्प्टी बॉक्स. 9च्या टेबलमध्ये 18 कुठे आहे, 9 2 जा 18, म्हणून 11ला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. 11 2 जा 22. इथे पहा 10/40 आणि इथं काय 8. आता 40 पेक्षा हा 8 काय लहान आहे, म्हणजे इथं डिव्हिजन झालंय. काय झालंय, डिव्हिजन. मग असं उलट पण करू शकता. 8च्या टेबलमध्ये 40 आहे का, आहे का, आहे. 8 5 जा 40. याचा अर्थ 10ला आपल्याला 5 ने डिवाइड करावं लागेल. काय करावं लागेल, डिवाइड. 10ला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 1 जा 5, 5 2 जा 10. मग इथं आन्सर काय आलं, 2. कळालं. इथं पण सेम आहे पहा, इथं 26 आहे आणि इथं 13 आहे, म्हणजे 13 2 जा 26, म्हणजे 26ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती आले 13. म्हणून 14ला पण कशाने डिवाइड करायचं, 2 ने. 14ला जर 2 ने डिवाइड केलं तर इथं आले 7. हा इथं पहा 3 2 जा 6. मग आता इथं काय 2 2 2 जा 4. हा इथं पहा 1 4 जा 4. इथं येणार आहे 5 5 4 जा 20. हा इथं पहा 5, इथं आहे 5, म्हणजे 5 5 जा 25. मग इथं काय येणार आहे 2 2 5 जा 10. कळालं. पहा सेकंड क्वेश्चन काय, फाइंड अँड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 18 फॉर इच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. आता इथं फ्रॅक्शन्स दिलेलं आहे, त्याचं काय डिनोमिनेटर यायला पाहिजे 18. तर पहा तर फर्स्ट घेऊया आपण 1/2. तर याचा डिनोमिनेटर काय करायचं आहे आपल्याला 18 करायचं आहे. मग 2ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे 9 ने. 2ला 9 ने केलं म्हणून 1ला पण कशाने करायचं 9 ने. 1 9 जा 9 आणि 2 9 जा 18. समजलं. सगळ्यांचाच डिनोमिनेटर काय पाहिजे 18. सेकंड नंबर फ्रॅक्शन पार्ट 2/3. आता 3चं 18 करायचं म्हणून आपल्याला 3ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 6 जा 18, 2 6 जा 12. नंतर 4/6. आता याचा पण डिनोमिनेटर आपल्याला काय करायचं आहे 18. मग 6च्या टेबलमध्ये कुठल्या ह्याच्यावर 18 आहे, 6 3 जा किती 6 3 जा. डिनोमिनेटरला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून आपल्याला न्यूमॅरेटरला पण 3 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. कळालं. 4 3 जा 12, 6 3 जा 18, 2/9. परत इथं आलं पहा 9 × 2, 2 × 2. इथं 2 का घेतला माहिती आहे ना,
कारण डिनोमिनेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला पण 2 नेच मल्टिप्लाय करायचं. 4/18. त्यांनी सांगितलंय सगळ्याचा डिनोमिनेटर काय आला पाहिजे 18. आता इथं 7/9. परत 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 7 ला पण 2 ने. 14/18 आणि 5/3. याचा पण डिनोमिनेटर काय पाहिजे 18 म्हणून 3 ला 6 ने मल्टिप्लाय केलं. 3 6 जा 18 म्हणून 5 ला पण आपण 6 नेच मल्टिप्लाय केलं. 5 6 जा 30. 3 6 जा 18. समजलं.